मित्र हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरामध्ये लोकप्रिय आहेत. त्यांना विश्वगुरू मानलं जातं. अंधभक्तांनीच फुगवलेला हा एक मोठा फुगा आहे असं सुद्धा म्हटलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही जगभर तशीच टिकून आहे का, याच विषयावर सामनानं आज एक अग्रलेख लिहून अंधभक्ताची अक्षरशः दाणादाण उडवून दिलेली आहे. सामनानं या अग्रलेखात काय म्हटलंय बघा. पंतप्रधान मोदी यांच्या अंध भगतगणासाठी एक बॅड न्यूज आहे. टाइम मॅगझिननं 2026 सालातल्या जागतिक प्रभावशाली लोकांची एक यादी जाहीर केली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव कुठंही दिसत नाही. अभिनेता रणबीर कपूर, इंटरनॅशनल बावरची विकास खन्ना हे त्या प्रभावी लोकांच्या यादीमध्ये आहेत. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह, बांगलादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान हे प्रभावशाली व्यक्ती म्हणून टाइमच्या पॉवर यादीमध्ये झळकले, पण विश्वगुरूंची हवा यावेळी पूर्णपणे गेलेली दिसते. यादीमध्ये डोनाल्ड ट्रम्प, चीनचे शी जिनपिंग, इस्रायलचे बेंजामिन नेतान्याहू हे आहेत. नेपाळ बांगलादेशात राजकीय क्रांती घडवणारे 2 तरुण नेते आहेत. अर्थात अंधभक्त म्हणतील, मोदींचं नाव नाही आलं त्यात एवढं काय मोठं, टाइमच्या पॉवर लिस्टवर जग चालत नाही. त्यांचं हे म्हणणं खरंच आहे. पण याआधी मोदींनी 2014 ते 2021 पर्यंत 5 वेळा टाइम्स 100 मध्ये जगातील प्रभावशाली नेते म्हणून स्थान मिळवलेलं. तेव्हा अंधभक्त महामंडळाने भारतात विश्वगुरूंचा उत्सव साजरा केलेला होता. त्यामुळं नेपाळ बांगलादेशच्या पंतप्रधाना इतकीच पत मोदींची यावेळी राहिली नाही काय असा प्रश्न पडू शकतो. 24 तासापूर्वी ट्रम्प यांनी मोदींना फोन करून चर्चा केल्याची माहिती स्वतः मोदी यांनी दिली. पण पुढच्या 12 तासामध्ये भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी असं फरमान अमेरिकेतून सुटलं आणि भारतानं ते मान्य केलं. हे काही क्रांतिकारी नेतृत्वाचं लक्षण नाही. एक काळ असा होताच की टाइम मॅगझिनचे कव्हर त्यांच्या नावानं सजायचे, तेव्हा ट्रम्प व पुतीन यांच्यापेक्षा आपलीच पॉवर जास्त अशा थाटात मोदी जगभ्रमणाला निघत. आता मोदी 100 प्रभावशाली लोकांमध्ये नसतील याचा अर्थ ते जागतिक राजकारणामध्ये कमजोर ठरत आहे. त्यांच्या ढासळलेल्या भूमिकाचं हे प्रतिबिंब आहे. भारताची अर्थव्यवस्था कोसळून 6व्या क्रमांकावर गेली. रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये 94-95 पर्यंत पडला. मोदींची विदेश नीती केवळ फोटो, सोशल मीडिया आणि सभातील भाषणापुरती उरली. इराण, इस्रायल, अमेरिकेच्या युद्धामध्ये कंगाल पाकिस्तानला भलतेच महत्व मिळाले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल मुनीर शांती चर्चेसाठी तेहरानला उतरले. इस्लामाबादेत शांती वार्ता झाली, पण या सगळ्या घडामोडीत भारत कुठंच दिसला नाही. मोदी हे फार मोठे जागतिक मुत्सद्दी कधीही नव्हते. अमेरिकेत ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यावर भारतावर ट्रॅफिकचा वरवंटा पडला. चीनशी आपले संबंध आजही तणावाचेच राहिले. क्वाड आणि ब्रिक्स मध्ये सुद्धा भारताच्या भूमिकेला तसं महत्व उरलेलं नाही, कारण अशा जागतिक सोहळ्यामध्ये मोदी बॅलन्सिंग ऍक्ट म्हणत डोंबऱ्यातच खेळ करताना दिसतात. कोणतीही भूमिका घेत नाही. ते एखाद्या व्यापाऱ्यासारखं वागतात आणि भारतातील आपल्या उद्योगपती मित्रांना जागतिक मंचावर फायदा मिळेल एवढंच पाहतात. जेव्हा पाश्चिमात्य देश, पाकिस्तान, श्रीलंकेसारखी शेजारी राष्ट्र इस्रायल इराण संघर्षामध्ये भूमिका वठवत होती, तेव्हा मोदी 5 राज्यातील विधानसभा निवडणुकात प्रचाराचे डमरू वाजवत फिरत होते. सबका साथ सबका विकास ही मोदींची थिअरी. जागतिक राजकारणात फेल ठरलेली आहे ही थिअरी. टाइम्स 100 सारख्या यादीतून मोदी गायब होणं हा योगायोग नाही. जग आता मोदींना भाव देत नाही. मोदीकडे कोणतंही व्हिजन नाही. देशांतर्गत राजकारणात अनेक चालबाजा करून सत्तेला चिकटलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
मोदी यांच्या काळात देश धर्मांधता आणि कट्टरवादाकडे झुकला. लोकशाही संस्थांचे पतन झाले. त्यांचा हिंदुत्वाचा ढोंगी अजेंडा मानवी हक्कास मारक असल्याची चर्चा जगात आहे. पत्रकारिता आणि न्यायालयावर दबाव आहे आणि अल्पसंख्याक दहशतीखाली आहेत. हे सगळे पाश्चिमात्य मीडियामध्ये आणि थिंक टँकमध्ये भारताला इलेक्टोरल ऑटोक्रेसी म्हणून रंगवतात. भारतात मोदीचा एकछत्री अंमल सुरू आहे. त्या दृष्टीने ते शक्तिशाली आहेत. देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्ती शक्तिशाली असणं यात नवल काय? कधी काळी देवेगौडा हे सुद्धा पंतप्रधान म्हणून प्रभावशाली होतेच. त्यामुळं मोदी भारतात प्रभावशाली आहेत याचं कौतुक कसलं? मोदींच्या घरातल्या लोकप्रियतेला घसरण लागल्यामुळेच त्यांच्या जागतिक लोकप्रियतेला घरघर लागलेली आहे. मोदी यांची ध्येय धोरणं फसवी ठरली. व्होकल फॉर लोकलच्या नावाखाली अर्थव्यवस्था मजबूत करण्याऐवजी जागतिक व्यापार युद्धात भारत अडकला. शेजारी राष्ट्राशी भारताचे संबंध साफ बिघडलेले आहेत. अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई हे विषय देशात पेटलेले आहेत. प्रत्येक गोष्टीत भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान करून लोकांना तणावात ठेवायचं. यामुळं जगात प्रतिष्ठा मिळते. या भ्रमातून मोदींनी बाहेर पडायला हवं. देशातले तरुण नेतृत्व विरोधी पक्षांना खतम करून स्वतःला मजबूत साबित करण्याचा डाव त्यांच्यावर उलटलेला आहे. मोदी मॅजिक ही केवळ एक हातचलाखी होती. मोदी यांनी जागतिक मंचावर विशेष काय कामगिरी केली? कोणाकडे काही लेखाजोखा असेल तर द्या. टाइम्स 100 मधून भारताच्या पंतप्रधानांनी गायब होणं ही मोदींच्या पतनाची सुरुवात आहे. जगाला जे कळलं ते देशाला कधी कळणार असा प्रश्न सुद्धा या अग्रलेखात विचारला आहे. मित्रहो, सामनाचा हा अग्रलेख कसा वाटला जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.